ही छाती ठोकून ठोकून आतमध्ये गेली तेव्हा त्यांना ते मिळालेलं आहे. पण चांगली गोष्ट आहे. त्यांचं एक स्वप्न होतं या लोकांचं. त्यांचं स्वप्न काय असतं? लोककल्याण हे स्वप्न नाही, काम करणं स्वप्न नाही. ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मलिदा आहे तिकडलं पालकमंत्रीपद मिळावं आणि त्यासाठी हे एकमेकाच्या छातीवर बसले. महायुती सरकारमधील तब्बल 1.5 वर्षांपासून रेंगाळलेला नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची नाशिकच्या तर शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनानं सोमवारी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केलेत. मात्र या निर्णयामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी कमालीचे आग्रही असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे दादा भुसे यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या हाय व्होल्टेज नियुक्त्यांमुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून प्रादेशिक वर्चस्वाच्या लढाईनं तीव्र वळण घेतलंय. हा वाद नेमका काय आहे आणि याचा फटका महायुतीला नेमका कसा बसू शकतो पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून हा वाद सुरू होता. विशेषतः 2024च्या लोकसभा पुनर्रचनानंतर नाशिक आणि रायगड या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्ह्यांच्या पालकत्वाचा विषय अत्यंत संवेदनशील बनला होता. दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीमधील तिन्ही घटक पक्ष भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपला दावा ठोकून होते. तब्बल 1.5 ते 2 वर्ष हा निर्णय रोखून धरला होता, कारण कोणत्याही एका पक्षाला झुकतं माप दिल्यास युतीमध्ये फूट पडण्याची भीती होती. अखेर आगामी काळात नाशिक येथे होणाऱ्या 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य नियोजन आणि रायगडमधील पायाभूत सुविधांच्या रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी राज्य प्रशासनानं या दोन ज्येष्ठ नेत्यांची निवड केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात 15 ऑगस्ट रोजी रायगडमध्ये ध्वजारोहणाची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली होती. तेव्हाच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत मिळाले होते. अखेर सोमवारी दुपारी या संदर्भातील शासकीय आदेश प्रसिद्ध झाल्यानं या राजकीय सस्पेन्सवर पडदा पडलाय. होईल, काळजी करू नको. म्हणून तर आज आलो ना शुभेच्छा द्यायला. ते झालं नसतं, आलो नसतो. होईल, आता काळजी करू नका. 15 ऑगस्ट आपल्यालाच ही छाती ठोकून ठोकून आतमध्ये गेली तेव्हा त्यांना ते मिळालेलं आहे. पण चांगली गोष्ट आहे. त्यांचं एक स्वप्न होतं या लोकांचं. यांचं स्वप्न काय असतं? लोककल्याण हे स्वप्न नाही, काम करणं स्वप्न नाही. ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मलिदा आहे तिकडलं पालकमंत्रीपद मिळावं आणि त्यासाठी हे एकमेकाच्या छातीवर बसले. आपण रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी किती मारामारा झाला तटकरे आणि गोगावलेमध्ये. आता म्हणतील आमचं काही नाही, आम्ही आता मोदीप्रमाणे घट्ट मिठ्या मारतो एकमेकांना. तसं नाही आहे. हे सोपं प्रकरण नाही आहे. इव्हन नाशिकमध्ये दादा भुसे यांना पालकमंत्रीपद हवं होतं, छगनराव भुजबळांना पालकमंत्रीपद हवं होतं. असे अनेक लोक इथे आहेत ज्यांना पालकमंत्री, नरहर झिरवाळांना पालकमंत्रीपद हवं होतं इकडलं. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे केंद्र असलेल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळवणं हे महायुतीमधील तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलं होतं. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 7 आमदार असल्यानं या जिल्ह्याचे पालकत्व आपल्याकडेच असावे असा जोरदार आग्रही पवित्रा छगन भुजबळ यांनी घेतला होता. भुजबळ समर्थकांनी तर शहरात भुजबळांना पालकमंत्री करा आणि नाशिक खड्डेमुक्त करा अशा स्वरूपाचे फलक लावून थेट पक्षश्रेष्ठींना आव्हान दिलं होतं. दुसरीकडे शिंदे गटाचे विद्यमान मंत्री दादा भुसे हे देखील नाशिकचे स्थानिक नेते असल्यानं आणि यापूर्वी त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केल्यानं ते या पदासाठी आग्रही होते. भुसे यांच्या समर्थकांचं म्हणणं होतं की जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणावर पकड ठेवण्यासाठी शिवसेनेचाच पालकमंत्री असणं आवश्यक आहे. जेवढे बूम आहेत तेवढे कॅमेरे दिसत नाही मला. चिरं दिसत आहेत आणि बूम आत दिसत आहेत. भाऊ वारकऱ्यांना घेऊन पंढरपुरात आलाय, दर्शन घेताय आणि बातमी आली आपण कुंभमेळा मंत्री होता, आता नाशिकचाही पालकमंत्री झाला. मला खरं असं म्हणेल मी की पांडुरंगच पावला. आम्ही नवरा बायको आणि मतदारसंघाचे जवळपास 15,000-16,000 लोक आम्ही वारीला या ठिकाणी आलो आहेत. दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोनेच सांगितली. मोबाईलवर असताना तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून. खरं पांडुरंगच पावला असं मी म्हणेल, पण चांगलं झालं. म्हणजे माझा काही फार कुंभमेळ्यामध्ये मी होतोच. मी वारंवार सांगितलं होतं जेव्हा वेळी तेव्हा होईल. मी कुठे आंदोलन केलं नाही, आग्रही केला नाही. पण पक्षाने, मान्य मुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेतली, त्याबद्दल ते खूप खूप आभार. आधीच मी कुंभमेळा मंत्री आहे. मागच्या काळी 5 वर्ष मी पालकमंत्री होतो, कुंभमेळा मंत्री होतो. पण आता अधिक बळकटी काम करायला या ठिकाणी येणार आहे
आणि येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये हा ऐतिहासिक कुंभमेळा होईल, ऐतिहासिक कुंभमेळा होईल. त्याच्यामध्ये कुठे आम्ही कमी पडणार नाही. नाशिकचा सगळं आम्हाला रूप बदलायचं आहे. नाशिक एक आगळीवेगळी भूमी आहे. प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पुढे झालेली भूमी आहे आणि ही कुंभनगरी आहे. म्हणून मला वाटतं की आता अतिशय वेगाने आम्ही या कामाला लागलेलो आहोत. होत आहेत खड्डे 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 करतायत, कोणी मोर्चे काढतायत. निश्चित मी सांगेल की या 15 दिवसामध्ये आम्ही 80% खड्डे बुजवलेले आहेत. 20% खड्डे या 2-4-5 दिवसामध्ये बुजले जातील. पण खड्डे बुजवण्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी या नाशिकला खड्ड्यातून मुक्त करायचं आहे. सगळे रस्ते आम्हाला सिमेंटचे करायचे आहेत. अंतर्गत रस्ते सुद्धा आता 1000 कोटी रुपयाला मान्यता मुख्यमंत्री मोदयांनी कॉलनीमधल्या दिलेली आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं नाशिक शहर हे सगळ्यात सुंदर शहर असेल, स्वच्छ असेल, सुरक्षित असेल. 4-4.5 कॅमेरे बी बसवतो. खाली सगळ्या युटिलिटी आम्ही 9 युटिलिटी लागतो रस्त्याच्या खाली. त्यामुळे मला असं वाटतं की नाशिक शहर याचं सगळं रूप बदलणार आहे. एक 4-6 महिन्यानंतर आपण जर बघाल तर आपल्याला कळेल की पूर्वीचं नाशिक आणि आताचं नाशिक. पण आता थोडा त्रास निश्चित नागरिकांना होतोय, त्याबद्दल मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या कुंभसाठी आपल्या सगळ्यांना मी सगळे आमंत्रित करतो. त्याच्यावरती हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. कोणाला मंत्री करणं असं म्हणतात का, कोणाला पालकमंत्री करणं. पण हा 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा गेले वर्षभर दिल्लीमध्ये पडला. वारंवार हे तुमचे मिंदे गटाचे नेते, ज्याला मुंबईच्या भाषेत मांडवली म्हणतात, त्या झाल्या. आणि आज आमच्या मोर्चाच्या शुभमुहूर्तावर नाशिकला घोषणा झाल्या. खरं म्हणजे गिरीश महाजन यांचं आमचं काय व्यक्तिगत भांडण आहे का? अजिबात नाही. व्यक्तिगत भांडण असण्याचं कारण नाही. भांडण हे वैचारिक असतं, कार्यपद्धतीविषयी असतं आणि लोकांच्या प्रश्नाविषयी असतं. ते कुंभमेळा मंत्री सुद्धा आहेत आणि 35,000 कोटीच्या व्यवहाराचं तुम्ही काय करणार आहात पालकमंत्री म्हणून, हा प्रश्न लोकांनी विचारला. लोक खड्ड्यात पडून मृत्यू पावत आहेत. 10 लोक या नाशिकच्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. 500च्या वर लोक इस्पितळात जायबंदी झालेले आहेत. आता पालकमंत्री म्हणून तुम्ही काय करणार आहात? पालकमंत्री म्हणून तुम्ही या 10 लोकांच्या कुटुंबियांना 1-1 कोटी रुपये नुकसान भरपाई देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडनं मंजूर करून आणणारच का कॅबिनेटमध्ये? जे जखमी आहेत त्यांना किमान 50 लाख मिळावेत, कारण ते त्यांचं कायमचं अपंगत्व काही लोकांना आलं. पालकमंत्री म्हणून तुम्ही काय रस्ते नीट करणार आहात का? सांगा. तुम्ही खा पैसे. सरकारचे जे इकडले जावई आहेत त्यांनी पैसे खावेत. आता ते पैसे खाणं याला राजमान्य आहे या सरकारमध्ये. पण कामं करा. पैसे खाऊन जो काम करत नाही त्याला आता भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्टाचाराची व्याख्या बदलली. कमिशन खाऊन, पैसे खाऊन सुद्धा जो काम करत नाही त्याला भ्रष्टाचार म्हणतात. पूर्वी आमच्या काळामध्ये कामामध्ये जर गैरव्यवहार केला तर तो भ्रष्टाचार होता. आता या सरकारमध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत पैसे खाणं हे याला राजमान्यता मिळालेली आहे. मात्र भाजपला 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या हजारो कोटींच्या विकास निधीवर आणि नियोजनावर आपलं थेट नियंत्रण होतं. 2014च्या फडणवीस सरकारच्या काळातही गिरीश महाजन यांनी नाशिकचे पालकमंत्री म्हणून कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन केलं होतं. हाच प्रशासकीय अनुभव आणि भाजपचा वाढता दबाव लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थीचा मार्ग काढत गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची सूत्र सोपवलीत. या निर्णयामुळे छगन भुजबळ आणि दादा भुसे या दोन्ही मातब्बर नेत्यांना मोठा राजकीय धक्का बसला असून त्यांच्या गोटात कमालीची शांतता आणि नाराजी पसरली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून गेल्या 2 वर्षांपासून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात उघड संघर्ष पाहायला मिळत होता. यापूर्वी रायगडचे पालकत्व राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे होते, परंतु सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि महाडचे आमदार भरत गोगावले या पदासाठी आग्रही होते. गोगावले यांनी अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांसमोर रायगडचे पालकमंत्री बनण्याची आपली सुप्त इच्छा बोलून दाखवली होती. रायगड हा पारंपरिकपणे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे हे पद गेल्यानं स्थानिक शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष होता. काही महिन्यांपूर्वी विधान परिषद निवडणुकीच्या वेळी तटकरे कुटुंबाला
मदत करण्याच्या बदल्यात रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा एक अंतर्गत राजकीय समझोता वरिष्ठ पातळीवर झाला होता. त्यानुसार अखेर मुख्यमंत्र्यांनी आपल्या कट्टर निष्ठावंताला न्याय देत भरत गोगावले यांच्या गळ्यात रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ घातली आहे. या निर्णयामुळे कोकण पट्ट्यात शिवसेनेची ताकद वाढणार असली तरी अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या समर्थकांमध्ये सुप्त नाराजी आहे. पालकमंत्री पदाची घोषणा होताच महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि नाराजीचे सूर अधिकच तीव्र झालेत. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलून गिरीश महाजन यांची नियुक्ती केल्यानं राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी आगामी निवडणुकांमध्ये भाजपला कितपत सहकार्य करतील यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भुजबळांनी यापूर्वीच नाशिकमधील विकास कामांच्या संथ गतीबद्दल आणि खड्ड्यांच्या साम्राज्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. दादा भुसे यांनीही आपल्या जाहीर प्रतिक्रियांमधून ही नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्याची माहिती समोर येते. नवनियुक्त पालकमंत्र्यांसमोर आता केवळ राजकीय समन्वय साधण्याचेच नव्हे तर प्रशासकीय आघाडीवरही मोठी आव्हाने असणार आहेत. रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम अत्यंत संवेदनशील विषय बनला असून भरत गोगावले यांना त्यावर तातडीनं तोडगा काढावा लागणार आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधा, नदीचं वाटप, शेतकरी आणि औद्योगिक विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचं मोठं आव्हान गिरीश महाजन यांच्यावर असेल. महायुती सरकारने या दोन्ही नियुक्त्या करून प्रशासकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला असला तरी छगन भुजबळ आणि दादा भुसे यांच्या रूपानं निर्माण झालेली अंतर्गत नाराजी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला किती महागात पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.